जंगली माकडाने गेली 15 दिवसांपासून उच्छाद मांडला होता। या माकडाला पकडण्यास वन विभागाला अखेर यश आले आहे। या माकडाने नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते। त्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले होते, त्यामुळे मोखाडा भागात त्याची दहशत निर्माण झाली होती। त्याला वन विभागाचे कर्मचारी यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा त्यांना हुलकावणी देत ते माकड पसार होत होते। अखेर मंगळवारी काल 8 एप्रिलला मोखाडा पेट्रोल पंपाजवळील हॉटेल नजीक जाळीत अडकून या माकडाला जेरबंद करण्यात आले। त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। गेल्या काही दिवसांपासून पवारपाडा ते जव्हार फाटा दरम्यान एक मोठे माकड फिरत होते। ते कदाचित जंगलातून रस्ता चुकल्याने भरकटले, मात्र हे माकड बाकी माकडांप्रमाणे नसून थेट नागरिकांवर हल्ला करून चावत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते। वन विभागाच्या वाहन चालकाला सुद्धा हे माकड चावले होते। या भागातील अनेक लहान मुले, तरुण यांना सुद्धा याने चावा घेतला होता। यामुळे या भागात दहशत निर्माण झाली होती। हे माकड रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांवर अचानकपणे हल्ला करून चावा घेत असल्याने नागरिक घाबरून गेले होते। मोखाड्यात जंगली माकडाच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत। या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते। त्यांच्या हातावर तुरी देऊन ते माकड पसार होत होते। आपल्या टप्प्यात असलेल्या दिसेल त्या नागरिकांवर ते माकड हल्ला करत होते। त्यामुळे मोखाड्यातील पवारपाडा ते जव्हार फाट्या दरम्यान या माकडाची दहशत निर्माण झाली होती। वन विभागाने जाळी लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या तावडीतून तो पसार झाला होता। या माकडाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवली होती। अखेर मंगळवारी सकाळी हे माकड पवारपाडा नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील हॉटेल जवळ येताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळ्यात अडकवून या माकडाला जेरबंद करून पिंजऱ्यात डांबले आहे। त्यामुळे दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। या माकडाला आता त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली आहे।